आज आपल्याला डायरेक्ट फिनिक्स वरून ऑर्डर होती. तर नमस्कार मित्रांनो, घरामध्ये बीट, काकडी आणि गाजर सगळं अवेलेबल होतं. त्यामुळे त्याचा ज्यूस बनवला आणि सगळ्यांना दिला. सगळ्यांना आवडला, एक नंबर होता. कधी कधी आपल्याला अशा हेल्दी गोष्टी घ्यायला पाहिजे. आज कॅफेवर 12 वाजता आलो. दारामधून मॅनेजरांचा फोन आला होता. त्यांना आज पार्टीसाठी, स्टाफ पार्टीसाठी त्यांना बर्गर्स हवे होते. 25 बर्गर त्यांना पाहिजे होते दुपारी 2 वाजेपर्यंत. त्यामुळे 12 वाजता आलो दुकानावर. सगळे बर्गर बनवून आम्ही रेडी मस्तपैकी पॅक करून घेतले आणि मी स्वतः डिलिव्हर करायला गेलो होतो. त्यांना आपले मागच्या टाइमचे बर्गर खूप आवडले होते. मित्रांनो, असे कस्टमर सोबत बॉन्डिंग आपल्याला करावं लागतं. त्यानंतर कॅफेवर आलो आणि बघतो तर काही लोक लय जोर लावून टपरी उठण्याचा प्रयत्न करत होते. नंतर बघतो तर इकडे तर एवढा अंशमानचा कमाल चालू आहे. तिकडून परत घरी आलो आणि आज आपल्याला सुट्टी होती. चंदननगरचे बाप्पांचे विसर्जन असल्यामुळे आपण सुट्टी घेतली. साऊंड टेस्टिंग चालू होती. तोपर्यंत म्हटलं चला कपडे वगैरे बदलून घेऊन येऊया. आणि असा होता आपला आजचा लुक. कसा वाटतोय? एकदम कडक ना. 7 वाजता आपली मिरवणूक प्रस्थान झाली. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, लाईनीतल्या मिरवणुकीला जेवढी मजा येत नाही तेवढी चंदननगरच्या लाईनीला मजा असते. मी पण होते का कालच्या चंदननगरच्या मिरवणुकीमध्ये? असेल तर कमेंट बॉक्स मध्ये हजेरी लावा. एक नंबर रॅली होती. सगळ्यांच्या मिरवणूक जोरदार होत्या यावर्षी. ठीक आहे, आम्ही घेतो नाचून. तोपर्यंत तुम्ही पेजला घ्या फॉलो करून.